नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर येस, आम्ही जात आहोत लोणावळ्याला. तर तिकडचे छान छान स्पॉट हे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो स्टे ट्यून. आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत कंटिन्यू वॉच करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या. तर फ्रेंड्स, आत्ता आहोत आम्ही पुणे मुंबई मेन हायवेला आणि जात आहोत लोणावळ्याच्या दिशेने. चला तर प्रवासाला सुरुवात करूयात. ही गाडी कोणती आहे पुढची? आपल्या हा, ही समोरची मारुती सुझुकीची. कोणती माहिती का? हा कोणती आहे? आपल्या घरच्या शेजारी राहतील ती त्यांच्याकडे आहे का? बरं, त्या डॉक्टरांकडे डॉक्टरांकडे का अशी अशीच आहे सेम का? बरं, ठीक आहे. हा. ती होंडा हुंडाई हुंडाई क्रेटा क्रेटा आहे का? बरं. हुंडाई क्रेटा ती पुढे चाललेली व्हाईट गाडी कोणती आहे? ती होंडा सिटी होंडा सिटी. ओके. आणि ती पुढची ती ब्राऊन कलरची गाडी कोणती आहे? ती मारुती पंच पंच पण होती का? टाटाची पंच बी होती. हा का? तरी तुम्ही क्लास लावले होते का गाड्यांचे नाही, नाव म्हणजे शिकायला? तुम्हाला कुठून कळले? टाटा अल्ट्रॉस, इनोवा क्रिस्टा दोन इनोवा क्रिस्टा. नाव बरे घेता येतात तेवढे. समोरची कोणती आहे? असं घे. समोरची कोणती आहे? ही ही समोरची ही ब्लॅक वाली, ही ब्लॅक वाली कोणती आहे? हुंडाई क्रेटा क्रेटा आहे. चालली आहे ती लांब पर्यंत. ती कळते कोणती आहे? पुढे एकदम ब्लॅक सारखी ती. मारुतीची. मारुतीची का ती? आणि ती कोणती आहे? आ? हा? कोणती आहे ती? नवीन आहे का? नवीन मॉडेल आहे का ते? नाही मारुती माहिती. सुझुकी बलेनो. बलेनो. सुझुकी बलेनो. ओके. ही व्हाईट कलरची कोणती आहे? स्कोडा. स्कोडा. न्यू मॉडेल आहे. न्यू मॉडेल आहे का? एब्बा. हा, ठीक आहे. थोडं बघ. डोंगरावर बघ किती पाऊस आहे. बघा ना, व्ह्यू कसला भारी दिसतोय. दिसणार. आले डायरेक्ट. माळशेज मध्ये असंच असतं. हा, पुढे पप्पा गेली. थारच्या घ्या. थार शोधा कुठे? हर्षोदीत जायची का आता? आम्हाला शोधायची ना. आत्ता आम्ही पुणे मुंबई मेन हायवे सोडून जात आहोत कामशेतमधून लोणावळ्याकडे. असे इकडून पण असं नाही का? केकडा केकडा का? अरे हे काय आहे? असं खेकडे? खेकडे आहेत इकडे. कसे पकडून आले बघा ते केवढं आले. दोन राहिल्यात मामीला एक आणि मला एक. ग्रीन रिवची तर मज्जा आहे बाबा, एवढं सगळं खायला आणि फिरायला. हा, 3 राहिल्यात. एक पप्पाला मला एक. ग्रीन मग ती एक दे, मी ग्रीन देते तुला. चालेल? आणि मला मामीला देते, मग मी तुला ग्रीन देणार. ती मामीला दे. हे घे ग्रीन. थँक्यू. ठीक आहे, चालेल. इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप छान व्ह्यू आहे. आत्ता आम्ही पोचलो आहोत इथे पवना लेकच्या इथे. खूप जास्त पाऊस चालू आहे आणि थंड वातावरण आहे मस्त. पवना लेककडे जाण्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे, पण इथे पाऊस चालू असल्यामुळे आम्ही नेक्स्ट स्पॉटला जाणार आहे आणि मग येताना थांबणार आहे. रियू ते घर बघा. रियूला आवडले बरं का ते घर. मला एवढं मन. वाव, कॅम्पिंग साठी गेलेले. तर फ्रेंड्स, तुम्ही इथून बघू शकता पवना लेकचा व्ह्यू एकदम जबरदस्त दिसत आहे. खूप मोठं लेक आहे.
पवना डॅमच्या समोरच हडशी येथे एक छान असं मंदिर आहे. मी पण फर्स्ट टाइम जात आहे. बघूयात कसं आहे मंदिर. आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे सर्व ठिकाणी भात लागवड चालू आहे. इकडे जास्त करून भात शेती करतात. तर मी इथे आल्यानंतर एक गोष्ट बघितली आहे जवळून, की जिथे त्यांना भात लागवड करायची आहे तर त्याच शेतामध्ये ते भाताचं बियाणं उगवतात. बघू शकता त्यांनी कशा पद्धतीने भात लागवड करण्यासाठी भाताचं बियाणं त्याच प्लॉटमध्ये हे लावलेलं आहे. मी हे फर्स्ट टाइमच बघितलेलं आहे. मला याआधी माहीत नव्हतं. किती हवा गाडी आली बघ. हळूच थांबा. फायनली आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत. हडशी येथे मंदिर आहे. तर इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत. तुम्ही व्ह्यू बघू शकता पाठीमागचा. खूप मस्त व्ह्यू आहे. आणि गर्दी बघा, गर्दी तर खूप जास्त आहे. पाणी पाणी पाऊस आणि थंड हवा. रिओ कसं आहे वातावरण? एकदम भारी असं फ्रेश फील होतं. एकदम छान वाटतंय. पाठीमागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप मस्त आहे. डोंगर पण दिसत नाही. सगळे डोंगर असे काळे काळे दिसत आहेत. खाली उतरल्यासारखे वाटत आहेत. बघू शकता तुम्ही व्यवस्थित व्ह्यू. किती छान वाटतंय. हे बघा व्हिडिओ. ए होईना बात. धुकं तर बघा किती जास्त धुकं आहे. गाडी वगैरे पार्किंग करून आम्ही जात आहोत मंदिराकडे. आपण सायकल तिथे रोपवे पण आहे वरती बघा. तिकडं तिकडं ते लोक. हा हा. तिथे बोटिंग वगैरे सगळं आहे. ते तिथे समोर आहे मंदिर. ते बघा तिकडं. वाव, इथे लोटस फ्लावर आहे पिंक अँड व्हाईट कलरचे. किती फ्रेश फ्लावर्स आहेत. चला तर आता आपण जाऊयात मंदिरामध्ये. दर्शन पण एकदम मस्त झालेलं आहे. इथे बोटिंग वगैरे सर्व काही आहे. एकदम मस्त प्लेस आहे. जर तुम्ही आले असाल तर तुम्ही हे सर्व व्ह्यू बघितलेच असतील. आणि जर नसेल आला तर नक्की इथे व्हिजिट करा. हडशी येथे खूप छान प्लेस आहे.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता संत दर्शन म्हणून त्यांनी आर्टिफिशियल हे बनवलेलं आहे. इथं वेगवेगळे प्रकारचे पक्षी असतील, देवांचे वेगवेगळे मूर्त्या बनवलेल्या आहेत. खूप छान पद्धतीने त्यांनी आतमध्ये सजावट केलेली आहे. इथे समोर जी तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती दिसत आहे तर त्यांच्या पाठीमागे साईबाबांची खूप मोठी मूर्ती बनवलेली आहे. तर तेच व्हाईट कॉम्बिनेशन यामध्ये आहे. म्हणजे समोरून बघितलं तरच ते व्हाईट कॉम्बिनेशन त्या मूर्तीमध्ये येतं, अदरवाईज ते ब्लॅक कलरचं बनवलेलं आहे. व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर पार्क. तर इथे लहान मुलांसाठी बनवलेले वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर चला बघूयात. सगळं तिकडं पण काहीतरी हां, ते याचं आहे आपलं फुटबॉलचं. ते नाही का वर उड्या मारायचं त्याच्यावरती. आता रियूला बसायचं आहे फ्रॉगमध्ये. रियू रियू 7 राऊंड हा, लय डगडग करते ते. आता मी फर्स्ट राईड. ज्यांची रियू, अरे नीट पकडा. त्यांची खुशी बघत असते. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आत्ता आम्ही जात आहोत परत रिटर्न. तर हा डोंगर तुम्ही समोरचा बघू शकता, पूर्ण ढग डोंगरावर उतरलेले आहेत आणि धुकं तर खूप जास्त आहे. व्ह्यू एकदम भारी वाटत आहे बघायला. सिद्धू मोशीला सांगा हाय सिद्धू मोशी. अरे सिद्धू मूस मारलाय. त्या चोरांनी ना गाडीवर हमला केलाय त्यांच्या. गोळी चालवले त्यांच्या. गोळी चालवली. गोळी का गोळी गण असते ना. चला तर आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. रिव्ह्यूच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. बाय बाय.